अकॅडमीचे सर्वेसर्वा सन्माननीय प्राध्यापक इंगवले सर या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते व प्रमुख उपस्थितीमध्ये विद्येची देवता सरस्वती मातेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। नियोजित कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित झाला। आपणा सर्वांचं पुनश्च एकदा अपेक्स सायन्स अकॅडमी सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्या वतीने सहर्षाचं स्वागत करून पाठीमागे उभे असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना पुनश्च एकदा विनंती आहे की कृपया सर्वांनी पुढे येऊन बसा। अशी अतिशय सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर संपन्न होत आहे। या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला नियोजित कार्यक्रमाप्रसंगी विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेचं पूजन या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित झालात। आपणा सर्वांचं पुनश्च एकदा या अकॅडमीच्या वतीने क्लासच्या वतीने मी सहर्षाचं स्वागत करतो। असं म्हटलं जातं की वेल बिगिन्स हाफ वर्क डन। चांगली सुरुवात कोणत्याही युद्धाची कोणत्याही रणांगणाच्या पटलाची विजयाची खात्री विजयाची गुढी निश्चितपणे देत असते। सुरुवात चांगली करा, दमदार करा आणि कर्तबगारीला निश्चितपणे गवसणी घाला हा मार्मिक कार्यमंत्र आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून या क्लासचे सर्वेसर्वा सन्माननीय अशोकजी इंगवले सर यांनी या ठिकाणी मजबूत ठरतो आहे। भक्कम पायाभरणीची उंची गाठायची असेल तर पायाही तितका जोमदार असावा याचं मूर्तिवंत आणि कीर्तिवंत उदाहरण म्हणजे सन्माननीय प्राध्यापक गणेश शिंदे सर यांचा सन्मान अपेक्स सायन्स अकॅडमी सांगोला यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपणा सर्वांना विनंती आहे की आपण दोन्ही हात वरती करा। दोन्ही हात वरती करून जोरात टाळ्याच्या गजरामध्ये या कीर्तिवंत शिलावंत आणि नामवंत व्याख्यानात शब्द साधकाचा सन्मान सांगोल्याच्या या पावन नगरीमध्ये या ठिकाणी करूया। धन्यवाद। नियोजित सन्मान सोहळ्यानंतर आजच्या या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ करत असताना सन्माननीय शिंदे सरांना विनंती आहे की आपण आपल्या व्याख्यानास या ठिकाणी प्रारंभ करावा। सन्माननीय शिंदे सर। हॅलो 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 नमस्कार नमस्कार। अपेक्स सायन्स अकॅडमीच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहोत। मला सगळ्यात पहिल्यांदा इथं आलेल्या सगळ्या तरुण मुलामुलींचं सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे। ते यासाठी की आज पाडवा आहे, सण आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटलं की आपण सरांनी जे सेशन आयोजित केलंय त्यासाठी आपण गेलं पाहिजे। इंगोले सरांनी कराड लातूर या दोन ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती काम केलं आणि जो रिझल्ट मिळवला याच्याविषयी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं आणि त्यांनी इथे थोडीशी खंतही व्यक्त केली की इथे मात्र मला म्हणावा तसा पालकांचा प्रतिसाद मिळत नाहीये। मोजके पालक इथं उपस्थित। पोरांनो पुढे बसा, पुढे या ना तुम्ही। इथं एवढी सगळी जागा तुम्ही रिकामी ठेवली। तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, स्पर्धा ही मागं जास्त आहे, पुढं स्पर्धाच नाहीये। पुढं किती जागा आहे बघा। आल्याबरोबर प्रत्येक पोराचं डोक्यात एक आहे मागं बसलं पाहिजे, ते पण ह्याच्या आडलं त्याच्या आडलं। तुम्ही जागृत व्हा आणि सगळ्यात तरुण पोरांना मुली बघा बरं, आल्याबरोबर पुढे बसलेत की वाह शाबास। छान। मला एक गोष्ट सांगायची आहे की हेच दिवस आहेत, या दिवसांमध्ये तुम्ही उंच भरारी घेण्याची स्वप्न पाहता आणि हेच दिवस आहेत याच दिवसांमध्ये पाय घसरतात। आता आयुष्यातली पुढची 5-6 वर्ष थोडंसं गांभीर्यानं जर तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे बघितलं तर पुढचा सगळा प्रवास सुंदर होईल। तुमच्यापैकी कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी CA असेल, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाईल। आर्ट्स कॉमर्स सायन्स सरांनी सांगितलं की तुम्ही तुमची फील्ड निवडाल। पण आता पुढची 2 वर्ष थोडंसं गांभीर्यानं तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे पाहिलं पाहिजे आणि तुमची स्वप्न तुम्हाला नेमकं काय करायचंय त्याचा सारासार विचार तुम्ही आता करायला। आपल्याकडे काय माहितीये का, खूप मार्क चांगले मिळाले का मग त्यानं सायन्सला जायचं,
थोडेसे कमी पडले का मग त्यानं कॉमर्सला जायचं, आणि सायन्सला आणि कॉमर्सला दोन्हीकडे नंबर लागला नाही का मग त्यानं आर्टला जायचं. आणि पोरं ओळखू येतात हा. म्हणजे कॉलेजला आलेले पोरांकडे नुसतं बघितलं ना तरी कळतं हे कोणत्या साईडला असेल. म्हणजे चष्मा विष्मा करून इन बिन करून आलं का समजायचं, असं पावलं मोजत हिशोब करत आलं का समजायचं, आणि असं शिट्टी बिट्टी मारत वही फिरवत आलं. लक्षात घ्या, कोणत्याही साईडला, मी कधी असं म्हणत नाही की तुम्ही सायन्सलाच गेलं पाहिजे, कॉमर्सलाच गेलं पाहिजे, आर्ट्सलाच गेलं पाहिजे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तुम्ही तुमच्या आवडीनं ठरवलं पाहिजे. खरं तर त्यातल्या त्यात सायन्समध्ये जरा अधिकच्या संधी उपलब्ध आहेत, मग त्यांचा विचार केला पाहिजे. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर तुम्हाला सायन्सला गेलं पाहिजे, तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे तुम्हाला सायन्सला गेलं पाहिजे, सायंटिस्ट म्हणून काही वेगळं करिअर करायचं आहे तुम्ही सायन्सला गेलं पाहिजे. मी आता इंगोले सर, चेंबूरमध्ये डॉक्टर होमी भाभा सायन्स इन्स्टिट्यूट आहे, अणुऊर्जा केंद्र तिथे आहे, आणि तिथे मी व्याख्यानाला गेलो होतो. अनेक सायंटिस्ट तिथे उपस्थित होते, अनेक विद्यार्थी तिथे होते. त्या विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला आणि मी पाहिलं की तिथे येणारी मुलं मोस्टली पश्चिम बंगाल, कोलकाता तिकडनं तिथे ॲडमिशन घेतलेली मुलं होती. महाराष्ट्रातली मोजकी मुलं मला तिथं पाहायला मिळाली की ज्यांना सायंटिस्ट म्हणून करिअर करायचं. मी इंगोले सरांना विनंती करणार आहे, नीट आणि जी याची तयारी तर तुम्ही करून घ्याच, पण याही पलीकडे जाऊन गेट थ्रू ज्या एक्झाम होतात, अशा प्रकारच्या सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये ज्या एक्झाम घेऊन मुलांना ॲडमिशन मिळतं, त्याची सुद्धा तयारी आपण या विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या काळामध्ये करून घेतली पाहिजे. का बरं आपल्याला असं वाटत नाही की आपण जरा मोठी स्वप्न बघावी? का आपल्याला असं वाटत नाही की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे? का आम्ही असं ठरवत नाही की आम्ही चौकटीच्या पलीकडे जाऊन जरासा अभ्यासाकडे बघू? ही वृत्ती मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे. मी आज इथे आलोय, मला सरांनी बोलवलंय तुमच्याशी संवाद साधायला. मी फक्त एक पोषक वातावरण निर्माण करू शकेन. मीच काय, कुणी पण. अपेक्स अकॅडमी सुद्धा काय करणार आहे? तुम्ही कोणत्या लाईननं अभ्यास केला पाहिजे, कशा प्रकारे एक्झाम क्रॅक केली पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे बघितलं पाहिजे, या संदर्भात एक दिशा दाखवणं आणि एक पोषक वातावरण निर्माण करणं, एवढंच काम कुणीही करू शकतं. पण पोरांनो, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हाला ठरवायचंय की आम्हाला नेमकं काय करायचं. आई वडील काय करतील? तुमची फी भरतील, तुम्हाला फॅसिलिटीज उपलब्ध करून देतील. ते तिकडे बाप स्वतःच्या पोटाला चिमटा घेते, पण तुमची क्लासची फी मात्र भरते. आईला वाटतंय की नाही, मी या 2 वर्षामध्ये मला साडी कमी घेईल, मी माझ्या गरजा कमी करेल, पण माझ्या मुलीची फी भरेल, माझ्या पोरानं शिकलं पाहिजे. आई वडिलांची प्रचंड तळमळ आहे. आता पुढाकार घ्यायचा आहे तो तुम्ही. हे 2 वर्ष तुम्हाला तुमच्या आयुष्यातले परत कधीच मिळणार नाही. आणि मग मिनिटाचं प्लॅनिंग करा, दिवसाचं प्लॅनिंग करा. या 2 वर्षामध्ये तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, एक एक्झाम डोळ्यासमोर ठेवून फक्त अभ्यास करू नका. या 2 वर्षामध्ये एक्झाम ती क्रॅक करणं, मार्क मिळवणं हे तर करावंच लागेल स्पर्धेत टिकायचं असेल तर. पण ही 2 वर्ष तुम्ही तुमचे जे काही शिकताय ते कन्सेप्ट क्लिअर आहेत का? ते कन्सेप्ट क्लिअर व्हावेत यासाठी तुम्ही सरांच्या मागे लागा. जोपर्यंत तो कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत इंगोले सरांना फोन करा की सर मला हे क्लिअर नाही झालं. केवळ पाठांतर, केवळ घोकमपट्टी, मागच्या वेळेस कोणते क्वेश्चन आले, आता यावेळेस कोणते येतील, सगळ्या क्वेश्चनचा अंदाज घेऊन अभ्यास करणे ना, याच्या थोडंसं पलीकडे जा. आणि याची सवय खरं तर शालेय जीवनातनं लागली पाहिजे. आपल्याकडे काय माहितीये का, फक्त मार्क. आम्ही अभ्यासाचा आनंद घेत नाही. मी सांगेल तुम्ही अभ्यासाचा आनंद घ्या. 7वी 8वीतली पोरं, इथपासून तुम्ही सवय लावली पाहिजे पोरांना अभ्यासाची आणि अभ्यासातल्या आनंदाची. मराठीतला धडा वाचताय ना, त्या लेखकानं तुमच्यासोबत बोललं पाहिजे. हिंदीतली एखादी कविता अभ्यासताय ना, तर कवीनं तुमच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, त्या सायंटिस्ट सोबत तुमची मैत्री झाली पाहिजे. एखादं गणित सोडवताय ना, गणितातले आकडे असे डोळ्यासमोर खेळले पाहिजे. भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश नजरेसमोर दिसले पाहिजे. इतकं एकरूप जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत व्हाल, ते समजून घ्यायचा प्रयत्न कराल, त्यावेळेस तुम्हाला त्या अभ्यासाची मजा वाटेल. आपल्या डोक्यात काय,
11वी 12वी एक्झाम अमुक आणि फक्त एक्झाम डोळ्यासमोर ठेवून फक्त अभ्यास, केवळ एक्झाम डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करू नका. ही 2 वर्ष स्वतःला झोकून द्या. या 2 वर्षामध्ये जे जे टेक्स्टबुकमध्ये आहे, टेक्स्टबुकच्या पलीकडे काहीच येत नाही. फक्त टेक्स्टबुक मधले जे काही आहे सिलेबस ते समजून उमजून करा. केवळ पाठांतर, केवळ घोकमपट्टी आणि एक्झामची तयारी म्हणून तिकडे बघू नका. जेव्हा तुम्ही त्या अभ्यासाची मजा आणि आनंद घ्याल ना, मग हे सगळं सोपं छान वाटायला लागेल. आणि म्हणून मी सांगितलं की मी काय, कुणीच काय तुम्हाला आत तुमच्या शिरून शिकू शकत नाही. आम्ही फक्त पोषक वातावरण निर्माण करू शकतो. तुम्हाला एक गंमत सांगतो. एक राजा होता आणि त्या राज्यामधून एक अशी नदी वाहायची. राजानं दवंडी दिली, जो कोणी राज्यातला तरुण ही नदी ओलांडून पलीकडे निघून जाईल त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईल आणि माझ्या राजकन्येसोबत त्याचं लग्न लावून देईल. आता पोरांनो, याच्यापेक्षा सोपं करिअर काय सांगणार? क्लास नाही, एक्झाम नाही, अभ्यास नाही, नदीत उडी मारायची, पुहून पलीकडे जायचं, जो पलीकडे गेला त्याला अर्ध राज्य बक्षीस आणि राजाच्या पोरीसोबत लग्न. एक तर आता लग्नच जमत नाहीये, लांबचं नाही, सोलापूरचीच मी एक बातमी वाचली होती. लग्न जमत नाही म्हणून सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर पोरांनी मोर्चा काढला होता. आता कलेक्टरला पोरांनी एवढंच काम आहे का तुमची लग्न जमवायची? लात मारील तिथून पाणी काढेल अशी ताकद तुमच्यात असली पाहिजे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, रांगा लागतील. पण आम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये अभ्यासाकडे लक्ष देत नाही, मग लग्नच जमेना, मग अमुकच होईना, हे असले सगळे टेन्शन बघून नंतर मागे लागतात. आमच्याकडे तर एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला टेन्शन घेऊ नको, ते मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढून सांगायचा म्हटला, मग लग्न जमतं. आता त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं, तुला पगार किती आहे? यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले, तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात देतो. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? राजानं दवंडी दिली, जो कोणी नदी पार करून जाईल त्याला अर्ध राज्य बक्षीस आणि राजकन्येसोबत लग्न. एक 7-8 हजार पोरं अशी नदीच्या किनाऱ्यावरती येऊन थांबली होती, वाटच बघत होती कधी राजा सूचना देतोय आणि कधी आपण उडी मारतो. राजानं सूचना दिली, पण त्या सूचनेमध्ये राजानं सांगितलं, ज्या नदीमध्ये तुम्ही उडी मारणार आहात त्या नदीमध्ये एक 100 मगरी आहेत, एक 5-50 विषारी नाग आहेत. ते पोरं म्हणले, ती पोरगी तुलाच राहू दे तुझी आणि अर्ध राज्य तुलाच राहू दे. आता इथं उडी टाकून जीव वाचला तर राज्य, मग सगळं काय. एक पोरगा त्या नदीमध्ये उडी मारायला तयार नाही. राजा टेन्शनमध्ये. राज्यामध्ये एक शूरवीर असा नाही की ज्याच्या हातामध्ये सत्ता सोपवावी, ज्याच्या हातामध्ये माझ्या मुलीचा हात द्यावा. तेवढ्यात राजा असा एरझरा घालत असतानाच धबदिशी आवाज आला आणि राजानं मागं वळून बघितलं. मागं वळून बघतो तर त्या सगळ्या मुलांमधून एका मुलानं त्या नदीमध्ये उडी मारलेली होती आणि तो पोहत पोहत पुढे निघाला होता. अनेक संकट आली, कितीतरी मगरी आडव्या आल्या, साप नाग आडवे आले, ती सगळी संकट त्यानं बाजूला केली आणि असा पोहत 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 शेवटी रक्तभंबाळ अवस्थेत नदीच्या पुढच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचला. राजाला आनंद वाटला, एक तरी शूरवीर भेटला. राजानं त्याचा सत्कार केला, त्याचं लग्न लावून दिलं मुलीसोबत, त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं. आता हे राजा झाला. एक 15-20 दिवस लग्नाला झाले आणि बायकोने विचारलं, मला खरं सांगा, 7-8 हजार पोरं उभी होती, तुम्ही एकटेच एवढे शूरवीर कसे, तुम्ही एकटेच एवढे धाडसी कसे? हे म्हणताय, तू जो विचार करते ना तोच विचार मी पण करतो. आम्ही 7-8 हजार जणी तो उभे होतो, मला नेमकं नदीत ढकललं कुणी त्याला मी शोधतो. प्रवाहात पडल्यानंतर तुम्हाला पोहणंच आहे, पुढे जाणंच आहे, पण कुणीतरी ढकलणारं पाहिजे. आज मला इंगोले सरांनी एवढंच सांगितलंय, तुम्ही ढकलून जा, पुढचं मी बघतो. मी फक्त ढकलू शकतो, पण पुढचा प्रवास मात्र बाळांनो तुमचा तुम्हाला करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही 2 वर्ष मस्त आनंद घ्या तुम्ही तुमच्या या सगळ्या एक्झामचा. आणि मी सरांची तळमळ बघतो. सरांनी मागाशी एक वाक्य खूप छान वापरलं. ते असं नाही म्हटले, म्हणजे हा माणूस फार प्रोफेशनल नाहीये, हे त्यांच्या एका वाक्यात मला जाणवलं की नाही बाबा, तुम्ही आता इथं आलायत, मी तुमच्यासाठी हे सगळं करतोय, तुम्ही माझ्याच क्लासला या. या माणसाची तळमळ आहे की आपण आपल्या पोरांपर्यंत काही गोष्टी नेऊन पोहोचवल्या पाहिजेत. हे बघा, त्यांनी ज्या अर्थी अकॅडमी सुरू केली आहे, तुम्ही तिथे ॲडमिशन घ्याल,
व्यावसायिक जो काही भाग आहे तो तर कुणालाही पाहावाच लागतो. पण या माणसाची तळमळ आहे की बाबांनो 2 वर्षात तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा तुम्ही मला फोन करा, मी तुमच्या सोबत असेल. मला वाटतं या पद्धतीनं तुम्ही थोडासा विचार तुमच्या करिअरचा आता करायला हवा. मला 2 गोष्टी तुम्हाला आवर्जून सांगायच्या. स्मार्ट वर्क करा, मोठी स्वप्न बघा, काय करायचंय ते आत्ता ठरवा. एक डायरी मेंटेन करा 11वीला गेल्याबरोबर. आज आपण नवीन काय शिकलो, आज आपल्याला नवीन काय शिकायला मिळालं, जे काही तुम्ही रोज शिकलात त्याची रोज रिव्हिजन करा. सर मगाशी बोलताना म्हटले 10वीचं ठीक आहे, आता वाटलं अरे अभ्यास काय झाला, शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये कव्हर करू. 11वी-12वीला तसं होणार नाही. तुम्ही नव्यानं आर्ट्स म्हणजे मराठी मीडियममधली मुलं अचानक इंग्लिश मीडियममध्ये जाणार आहेत. काही कन्सेप्ट क्लिअर व्हायला वेळ लागेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला सातत्यानं प्रयत्न करावे लागतील. आणि जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये, अवघड नाहीये. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला की शून्यातनं पोरांनी यश संपादन केलंय. म्हणून काय करायचं ना ते तुम्ही आता ठरवलं पाहिजे की पुढची 2 वर्ष प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करा. रोज काय वाचायचंय, पुढच्या 8 दिवसात आपल्याला काय कंप्लीट करायचंय, पुढच्या 1 महिन्यापर्यंत मला कोणता सिलेबस कंप्लीट करायचा आहे. दर 3 महिन्याला थोडंसं ओव्हरलुक करा की मागच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का, व्यवस्थित आपण अभ्यास करतोय का, सगळं आपल्याला आठवतंय का, जमतंय का. आणि या दृष्टीने जर 2 वर्ष काम करत राहिलात, काय सुंदर करिअर आहे. तुमच्यापैकी उद्या कुणी डॉक्टर असेल, कुणी इंजिनियर असेल, कुणी स्पर्धा परीक्षातून IAS IPS होईल. आणि काय आनंद असेल तुमच्या आईवडिलांना मला सांगा. पुरीनं उद्या जर तुमच्यापैकी कोण कलेक्टर झालं, लाल दिव्याच्या गाडीत बसून येईल. इंगोले सर फोन करतील, मॅडम तुम्ही माझ्या क्लासचे स्टुडंट आहात, माझ्या अकॅडमीच्या अमुक अमुक फंक्शनला प्रमुख पाहुणे म्हणून याल का. लाल दिव्याच्या गाडीत तिथे बसून याल. जेवढे आम्ही स्टेजवर बसलेलो आहोत ना, सगळेजण तिथे तुमच्या स्वागताला उभे राहू. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. तुमच्या सहीनं एखाद्या गावाचं, एखाद्या तालुक्याचं, एखाद्या जिल्ह्याचं भविष्य बदलून जाईल. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, यासाठी फक्त तुम्हाला अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. पोरांना उद्या IPS झालं, वर्दी ती आली इथे, खांद्यावरती अशी राजमुद्रा असते आणि तुमच्या ऑफिसच्या बाहेर अशी पाटी लागलेली असेल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, पोलीस अधीक्षक सोलापूर. काय रुबाब असेल वडिलांचा. तुमचं स्वतःचं हॉस्पिटल असेल, हजारो लोकांच्या प्राण वाचवण्याची, कितीतरी लोकांना चांगलं आरोग्य देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. पण यासाठी पुढची 2 वर्ष तुम्हाला तुमच्या अभ्यासाकडे प्रामुख्यानं पाहावं लागेल. आणि म्हणून याच वयामध्ये मोठी स्वप्न बघा, काय करायचंय ते ठरवा. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाही, नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केली नाही, त्याच पाट्या तुम्ही पूर्वीपार टाकत आलात तशाच जर टाकत राहिलात तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकत नाही. मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला नाविन्य स्वीकारावं लागेल. ज्या ज्या लोकांनी नाविन्य स्वीकारलं ती लोक टिकली. ज्यांनी नाविन्य स्वीकारलं नाही ती लोक मार्केटमध्ये टिकू शकली नाही. तुम्हाला साधी गंमत सांगतो. आमच्या पिढीनं पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता? 100% नोकिया. 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया दिसतंय का कुठं? आता नोकिया नाहीये. का नाहीये नोकिया? केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया बाजारामध्ये टिकू शकला नाही. एक जमाना होता, कॅमेरा फक्त कॉडॅकचा होता बाजारात. तुमच्या पिढीचे सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा, 100% कॉडॅकचा कॅमेरा. आणि त्यात रोल असायचा, 36च फोटो निघायचे. आणि त्या फोटोग्राफरला जर विचारलं ना त्या अल्बमचं काय झालं, ते सांगायचं ते फोटो धुवायला दिले. 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते. कोणत्या नदीवर जात होतं कुणाच. आता कॉडॅक आहे का बाजारात? केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही, कॉडॅक बाजारातून हद्दपार. मला सांगायचं तात्पर्य काय पोरांनो, नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धती, नवीन टेक्नॉलॉजी स्वीकार. मला आठवतंय रविवारी 4 वाजता दूरदर्शनला मराठी पिक्चर लागायचा. धुमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची, लाइफ बॉय है जहा. तुम्हाला नसेल पाठ पण माझी यांना पाठ असेल. काय आठवती का? तंदुरुस्ती है. बघा सगळ्यांची पाठ आहे. आमच्या पिढीला तेवढंच होतं माहीत, लाइफ बॉय. आम्ही दुकानात जाऊन साबण द्या नव्हतं म्हणत, लाइफ बॉय द्या म्हणायचं. एवढी लाइफ बॉयची मोनोपोली होती मार्केटमध्ये.
त्या लाईफबॉयनं जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती, भारतामध्ये जनरली क्रिकेटची क्रेज होती. पण मला प्रश्न पडायचा, लाईफबॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? मोनोपोली होती लाईफबॉयची, विचारायचं कोणी त्यांना. त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. तिकडे राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं आपलं मार्केट तयार केलं. आता लाईफबॉयला कळलं, आपल्याला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला सुद्धा बदल करावा लागेल. लाल रंगाचा ठोकळा साबण फारसा उपयोगाचा नाही. आता आपली कॉम्पिटिशन करिश्मा कपूर सोबत आहे. त्यांनी लाईफबॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? आता ते फुटबॉल खेळणारी पोरं नाही, आता लाईफबॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफबॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलं काळ आणि वेळेनुसार कसं बदलावं लागेल ते. कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का, आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% किटाणू से मुक्ती. कोविडमध्ये फक्त किटाणू आणि मुक्ती, संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं. आणि ते मोती साबणाचं गणित मला साहेब अजून कळलेलं नाही. ते मोती वर्षभर कुठं असते काय नाही, ते दिवाळीलाच येतंय. वर्षभर झोपतंय आणि दिवाळीला म्हणतंय उठा उठा, दिवाळी आली, मोती साबणानं आंघोळ करायची वेळ आली. त्यांनी ठरवून घेतलंय आपलं मार्केट या वेळेला आहे. तसं आपल्याला आपलं नियोजन करता आलं पाहिजे. वेळेनुसार बदलतं तंत्रज्ञान, बदलत्या पद्धती, बदलत्या प्रणाली स्वीकारता आल्या पाहिजेत. एक काळ साहेब डीएडचा होता. डीएडला जर नंबर लागला करिअर झालं म्हणून समजायचं. आणि त्याच्यात दोघं नवरा बायको जर डीएड होऊन प्राथमिक शाळेवर रुजू झाले, त्यांची गाडी रुळाला लागली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचा एक काळ, प्रचंड इंजिनिअरिंगचा बूम होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. आणि पाहुणे जर आले आणि त्यांनी गावात जर कोणाला विचारलं ना, ते इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठे राहतात, त्यांचं नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आता अलीकडच्या काळात जरा मेडिकलचा ट्रेंड आहे. प्रत्येक आईबापाला वाटतंय पोरगं मेडिकललाच गेलं पाहिजे. भारतात नंबर नाही लागला तर म्हणते रशियाला जा, पण तू मेडिकललाच गेलं पाहिजे. तुमच्या आवडीनिवडीनुसार ठरवा. कुणीतरी मेडिकलला गेलंय म्हणून मला मेडिकलला नाही, पण मला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट आहे, मी इंजिनिअरिंगला जाईन. नाही मला प्लेन बीएससी करायचंय, नाही शक्य मला, मी प्लेन बीएससी करेन, मी ॲग्रीला जाईन. पण अपेक्स अकॅडमीमध्ये तुम्ही जेव्हा येताय, केवळ आणि केवळ तुम्ही एक एक्झाम डोळ्यासमोर ठेवून करू नका. तुमची स्वप्न आहेत ना मेडिकलला, जरूर तुम्ही ते एक्झाम डोळ्यासमोर ठेवा. पण एक्झाम डोळ्यासमोर ठेवताना तुम्ही कन्सेप्ट वाईज तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे पाहता का, यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या वेळेस तुम्ही आनंद म्हणून कन्सेप्ट क्लिअर होणं या उद्देशानं तुम्ही अभ्यासाकडे बघता, त्यावेळेस त्या अभ्यासाची मजा वाटते, आनंद मिळतो, कुतूहल वाटतं, प्रश्न पडतात, प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी पोरं धडपडतात. मला वाटतं हे तुम्ही केलं पाहिजे. चायनामध्ये एक मुलगी वयाच्या 11व्या वर्षी बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये ग्रँडमास्टर झाली. पत्रकारांनी तिला विचारलं, बाई तुझी आवड काय? आता जी मुलगी बुद्धिबळामध्ये ग्रँडमास्टर झाली तिची आवड काय असेल? बुद्धिबळाच. तिनं सांगितलं अभ्यास करणं ही माझी आवड आहे. पत्रकारांना वाटलं अभ्यास पण बुद्धिबळाचाच करत असेल. तिला विचारलं तू अभ्यास कशाचा करते? ती म्हणली परराष्ट्र धोरण, वेगवेगळ्या देशांमधले एकमेकांचे संबंध, याचा मी अभ्यास करते. तुम्ही बघा या लोकांच्या लाईन क्लिअर आहेत. आमच्या अभ्यासाच्या जागा कोणत्या, आमच्या करिअरच्या जागा कोणत्या, आमच्या आनंदाच्या जागा कोणत्या, आमचे छंद कोणते, आमचं जे काही असेल ते सगळं नोकरीसाठी. आमचा अभ्यास, आमचा छंद, आम्हाला जे काही करायचंय केवळ आणि केवळ नोकरी डोळ्यासमोर ठेवून.
नोकरी तर मिळवा. शिक्षण, नोकरी मिळवणं हा शिक्षणातला एक प्राथमिक छोटासा उद्देश आहे. पण तुमचं जगणं सुंदर व्हावं यासाठी तुम्ही शिकता का? नोकरी 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 केवळ नोकरी म्हणून, निवळ एक प्रोफेशन म्हणून तुम्ही त्या अभ्यासाकडे बघू नका. आनंद म्हणून तुम्ही अभ्यासाकडे पाहिलं पाहिजे. नाहीतर नोकरी नोकरी. आमच्याकडे तर एक बाग आहे, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा एक आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच. बाकीचे 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणले बागेतलं जे गोरीला माकड आहे ते मरून गेले. आता बागेत जर गोरीला नसेल तर लोक कशी येतील? लोक जर आली नाही तर याचा पगार करायचा कशात? काही करा पण तुर्तास याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले. म्हटलं साहेब मी पडेल ते काम करेल पण नोकरी तेवढी द्या. तोंडातला घास असा काढू नका. बागेतल्या मॅनेजरनं सांगितलं पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं. पोरगा म्हणला पगार आहे ना? गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचे आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू. एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जीवाच्या आकांतानं जोर जोरात ओरडायला लागला. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी दे. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? स्वाभिमानी. जगण्यामध्ये आत्मविश्वास कधी येतो? तो ज्ञानाने येतो. आणि म्हणून ही पुढची वर्ष ज्ञान ग्रहण करण्यासाठी द्या. प्रॅक्टिकलला जा, प्रॅक्टिकल करा, समजून घ्या जे काही समजून घ्यायचं ते. पण आमच्या डोक्यात फक्त ती एक एक्झाम, तेवढे मार्क आणि एक नोकरी, याच्या पलीकडे आम्ही जायला तयार नाही होत. आणि माझी सगळ्या पालकांना विनंती आहे, मला मान्य आहे कदाचित आपण आर्ट्समधनं शिकलेलं असू, आपल्या मुलांचं आता नवीन सगळं सायन्स आपल्याला नाही समजणार, केमिस्ट्री फिजिक्स आपल्याला नाही त्याला काही प्रश्न विचारता येणार किंवा अभ्यास नाही समजणार. पण घरी गेल्यानंतर क्लासवरून पोरगा जेव्हा घरी येतो 5 मिनिट त्याला जवळ घ्या. चल मला जर आजचं दाखव नोट्स, आज काय सांगितलं तुला क्लासमध्ये. कधीतरी 2 दिवसांनी सरांना फोन करा, सर काय म्हणते त्याची प्रगती, त्याला समजतंय ना, तुला काय समजत नाही मला सांग बरं जरा. आपल्याला नाही त्याचं गणित सोडवता येणार, पण तुम्ही ही पुढची 2 वर्ष थोडासा संवाद ठेवा तुम्ही तुमच्या मुलांसोबत. 10-20 मिनिट पोराला यायला जर उशीर झाला तर फोन करा, बाबा कुठे आहे, कुठं थांबलाय, ये जरा आपण जरा बोलूया. आठवड्याला तुम्ही तुमच्या घरात एक एक्झाम कंडक्ट करा. जर तुम्हाला समजत असेल काही, नसेल समजेल तर क्लासमध्ये ज्या एक्झाम होतात त्याच्यावरती थोडंसं पेपर मागून घ्या. सर हे याच्या त्याला जरा अजून कमी जमतंय, जरा थोडंसं आणखी तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस. पुढची 2-3 वर्ष मी म्हणत नाही छडी घेऊन फक्त अभ्यासच करून घ्या. महिना 15 दिवसात तुम्हाला असं वाटलं की आता 15 दिवस झाले खूप अभ्यासातच आहे, एका दिवशी त्याला पिक्चरला घेऊन जा त्याच्यासोबत पिक्चरला. असे पिक्चर आहेत की पालकांनी पोरांसोबत बघावेत. आता सॅम बहादूर पिक्चर येऊन गेला, बघितले पाहिजेत असे चित्रपट तुम्ही. होमी बाबांच्या आयुष्यावरती आलेली एक वेब सिरीज आहे, अशा वेब सिरीज तुम्ही बघितल्या पाहिजेत. महिना 15 दिवसातनं कधीतरी बाहेर घेऊन जा, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करा. नुसतं एक्झाम म्हणून मागेही लागू नका आणि फार कमालीचं दुर्लक्षही करू नका. पोरांचा सगळ्यात जास्त वेळ जर कुठे खर्च पडतोय ना, हल्ली मोबाईलवरती खर्च पडतोय. पुढची 2 वर्ष थोडंसं कमी वापरा सोशल मीडिया, किंवा नाही वापरलं 2 वर्ष तर तुम्ही हरून जाणार नाही जगात. आत्ताचे 5000 पोरं आहेत ना तुमचे ते मित्र फेसबुकवरचे, ते 2 वर्षांनी पुन्हा भेटतील. ते कुठंच जात नाही, तिथंच आहेत. आपल्याला वाटतं नाही 2 वर्ष जर अकाउंट हे झालं आता 2 वर्षानं कोण नाही सापडलं तर नवीन सापडतील.
तुम्ही कुठे हरवून गेलेला? या आभासी जगात वावरू नका. तुमची आई आणि तुमचा बाप तुमच्यावर जेवढं प्रेम करतोय ना, तेवढं प्रेम या जगात दुसरं कोणच करू शकत नाही. म्हणून त्या आभासी जगात वावरण्यापेक्षा तुमच्या आई वडिलांसाठी, तुमच्या व्यक्तिगत, तुमच्या पुढच्या करिअरसाठी तरी तुम्ही स्वतःला झोपून द्या. 8-8 तास पुरं मोबाईलमध्ये. सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोवर किती लाईक्स आणि किती कमेंट्स. 2-4 जरी कमी असले तर याला दिवसभर करमत नाही. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल, रात्री झोपेपर्यंत मोबाईल. झोप येत नाही तोपर्यंत पोरं मोबाईलमध्ये. रात्री तर डीपी असं झूम करून बघते. कोण बाहेर येतं का त्यातनं? कसली कमालीची अस्वस्थता. ही अस्वस्थता थोडीशी बाजूला ठेवा. मी पालकांना सांगेल, आता तुम्ही लगेच घरी गेल्यावर त्यांचा मोबाईल काढून घ्या. जमत नाही. आता ते एवढे ऍडिक्ट आहेत, ते लगेच तुम्ही त्याच्या हातातून मोबाईल काढू शकत नाही. हळूहळू सवय लागायला लागेल. हा रविवार आहे ना, आज आपण मोबाईलचा उपवास करू म्हणायचं आणि सगळ्यांनी करायचं, आपणही ठेवून द्यायचं. आजच्या दिवस कुणीही नेट वापरायचं नाही. सवय लागावी लागेल तुम्हाला. पोरांचं चार्जिंग स्टेशन बदला. पोरांचं चार्जिंग स्टेशन कुठे आहे मोबाईलचं? त्यांच्या बेडरूम मध्ये. पार त्याच्या उशालाच लावलेलं आहे प्लग. त्याला सांगायचं, बाळा तुला फार मोबाईल वापरावा लागतो, तू काय कर, चार्जिंगला रात्री माझ्याकडे ठेवत जा. 2 दिवस तर त्याला झोपच येत नाही, पप्पानं मोबाईल घेऊन गेले म्हणलं. त्याला सांगायचं, मी काय उघडत नाही, काय करत नाही, पण चार्जिंगला तेवढा रात्री तरी माझ्याकडे ठेवून द्या. त्यांना थोडीशी स्पेस. नका उघडू त्यांचे मोबाईल लगेच. पण चार्जिंगला जेव्हा मोबाईल तुमच्याकडे येईल तेव्हा पोरगं रात्रभर किमान शांत. आणि ते रात्रभर मोबाईलमध्ये. थोडंसं पोरांनो ह्या ऍडिक्शन पासून दूर राहा. ठरवा तुम्हाला काय करायचंय. 2-4 वर्षानंतर आहे ना, तुमचं प्रोफाईल चेक करायला लोकांच्या रांगा लागतील. आता तुम्ही स्टेटस ठेवण्यात धन्यता मानताय ना, एक 4 वर्षानंतर तुमचं स्टेटस असा असेल, लोक तुमचं स्टेटस ठेवतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला झुकून द्यावं लागेल. आता काय, आता पोरींनो तुमची ओळख काय? अमुक अमुक यांची मुलगी, अमुक अमुक यांचा मुलगा. एक दिवस पोरांनो असा आला पाहिजे, आता तुमची ओळख तुमच्या आईवडिलांच्या नावाने. आईवडिलांची अपेक्षा अशी असते, एक दिवस पोरांनी आमची नावं पुसली पाहिजेत. पुसली पाहिजेत, घालवायची नाही. कोणत्या अर्थानं पुसायची? तुमच्या नावानं तुमच्या आईवडिलांची ओळख झाली पाहिजे. लोक म्हणली पाहिजेत, त्या तहसीलदार मॅडम आहेत ना, त्यांची आई आहे बरं काय. ते कलेक्टर साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं काय. त्या डॉक्टर मॅडम आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं काय. ते इंजिनियर साहेब आहेत ना, त्यांची आई आहे बरं काही. तुमच्या नावानं तुमच्या आईवडिलांची ओळख झाली पाहिजे. यासाठी तुम्हाला करिअर करावं लागेल. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. याच्यासाठी पोरांनो अभ्यासाकडे लक्ष द्या. आता तुम्ही 11वी-12वीला जाणार, तुमची उंची आता वडिलांच्या खांद्याला आली. काही पोरं तर वडिलांच्याही डोक्याच्या वर गेले 3 पोरगा एकदा बापाच्या खांद्याला आला आणि बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली. बाप रागवत नाही. लहान होता तोपर्यंत चुकलं तर बाप चापट मारत होता, मोठा आवाज करून तुमच्याशी बोलत होते. आता एकदा का पोरगा वयात आला, पोरगा थोडा उंचीला बापाजवळ आला, चप्पल पायात यायला लागली, आता बाप रागवत नाही, आता बाप ओरडत नाही. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. बापाची एवढी अपेक्षा असते, बाळा मी तुला सगळ्या फॅसिलिटीज देतो. आमची तर परिस्थिती पण नव्हती.